किशोर कुमार पहिल्यांदा मराठीमध्ये गाणार आहे. ओ. तर मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ ती आहे. आता मेहबूब स्टुडिओ माझा नेहमीचाच म्हणजे पायाखालचाच अगदी अनेक चित्रपटांची मूर्त हो. रेकॉर्डिंग वगैरे मी गेलो. किशोर कुमारला मराठीमध्ये गाताना पाहणं, जोडीला अनुराधा पौडवाल आणि अर्थातच सिनेमाचा दिग्दर्शक सचिन पिळगावकर हजर होतात. तर नंतरच्या सिनेमा पूर्ण झाला आणि इरॉसच्या मिनी थिएटरमध्ये गंमत जम्मतचा प्रेशो होता. मला चांगलं आठवतंय. आणि गाणं आलं अश्विनी तू ये ना आणि बघतो तो अशोक सराफ आणि चारुशीला साबळे. येस. काय शूटिंगची आठवण? अरे काय म्हणजे फारच एक तर मला ती फिल्म कशी माझ्याकडे आली ते त्याचं त्यात माझं नाव नव्हतं पहिल्यांदा. अच्छा. त्याच्यामध्ये आणखीन काही कलाकारांची स्त्रियांची नावं होती आणि माझा त्या फिल्म इंडस्ट्रीशी तसा काही डायरेक्ट संपर्क नव्हता. त्यामुळे मी असं मला काहीच माहित नव्हतं की नो डाऊट सचिन पिळगावकरांची पहिली फिल्म एक तर ती देवा अष्टविनायक होती, ती गाजली होती. पण दुसरी पण फिल्म त्याची खूप गाजली होती. त्यामुळे असं माहिती होतं की चांगल्या काही फिल्म्स सचिन पिळगावकर घेऊन येतोय. त्यामुळे ते बरं वाटत होतं. पण मी त्याच्यात काम करीन की नाही असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण अचानक मला एकदा माझं लोकधारामध्ये मी एक गाणं केलं होतं प्रदीप पटवर्धन बरोबर 800 खिडक्यात, कारण कोरिओग्राफी सगळी माझी होती त्या सगळ्या कार्यक्रम 800 खिडक्या 900 दारं आणि सगळी कोरिओग्राफी माझी होती त्या सगळ्या कार्यक्रमाची. तर मी त्याच्यातलं एकच मी गाणं केलं कुण्या वाटेनं बा येते त्याच ते गाणं. त्यात माझ्या हार्डली 2 मिनिटाची एंट्री होती. म्हणजे गाणं काय पूर्ण मी माझ्यावर वगैरे असं काही नव्हतं. त्यात एक छोटी एंट्री मी घेतली होती. तर ते प्रदीप पटवर्धन बरोबर मी गाणं केलं होतं 800 खिडक्या 900 दारं. त्यातली माझी हार्डली एंट्री. आणि ते टीव्हीला त्यावेळेस असं नव्हतं की कॅमेरा वेगळा आपल्याकडे असं काही नसायचं. ते कॅमेरे फिरवत फिरवत त्या काळातले कॅमेरे कसे होते टीव्ही सेंटरचे. तर त्यामुळे मग ते जेवढं दिसलं तेवढं दिसलं. पण ते गाणं एवढं गाजलं, प्रदीपमुळे पण गाजलं, परत माझी एंट्री, माझं दिसणं त्यातलं लोकांना प्रचंड आवडलं. आणि मला वाटतं सतीशने ते बघितलं होतं. तर सतीश मात्र आग्रह धरून होता की मला हिलाच घ्यायचंय या रोलसाठी. अर्थात ते मला नंतर कळलं. आणि मला अजय वडावकर एकदा भेटला कुठेतरी असंच टीव्ही सेंटरला का कुठे नाटकाच्या थिएटरला वगैरे. तर मला म्हणाला, अगं तुझे फोटो पाठवून दे सचिन पिळगावकरकडे. म्हटलं कशाला? नाही काहीतरी चाललंय बोलणं, मी नाव ऐकलं तुझं. आता त्याने का सांगितलं मला माहित नाही. तर मी म्हटलं आता काय करू, मी कोणाकडे देऊ फोटो, मला काही माहित नाही, मी कोणाला भेटायचं काय, मलाच काहीच माहित नाहीये. तर म्हणाला ठीक आहे मग तू माझ्याकडे दे. तर माझे क्लासिकल डान्स परफॉर्मन्सेस त्या मी फॉरेन टूर केली होती. शास्त्रीय नृत्यामध्ये मी MA केलंय. आणि माझं इव्हन भारतामध्ये पण शोज होते, ते महाराष्ट्रात होत होते आणि मी आउट ऑफ इंडिया पण त्यावेळेस जाऊन आले होते. त्यामुळे माझं थोडंसं नाव पण इंडस्ट्रीमध्ये झालं होतं. पण मी काही प्रायोगिक नाटकं केली होती. काय वाटेल ते नाटक माझं खूप गाजलं होतं. त्याच्यामध्ये लक्षा बेर्डे पण होता, मी पण होते आणि ते छबिलदासचं नाटक त्यावेळेस गाजलं होतं. आणि त्याच्यानंतर मी फॉरेन टूर करून आले आणि मग कमला नाटक पण केलं. कमला नाटक माझं गाजलं, ते 3 भाषांमध्ये मी केलं होतं. मग मी टीव्ही सेंटरला ॲज अन अनाउन्सर सुरू केलं. तर त्यामुळे मी तिथे अनाउन्समेंट करत असताना हे 800 खिडक्या केलं आणि लोकधारा बसवत असताना मी टीव्ही सेंटरला अनाउन्समेंट. तर तेव्हा मला त्यांनी पाहिलं होतं. तर त्यांच्या डोक्यात एक तर टीव्ही अनाउन्सर मी, परत ते डान्स केला, मग त्यामुळे लुकचं एक अपिअरन्सचं एक त्यांना भान होतं की आपल्याला पाहिजे ते व्यक्तिमत्व याच्यात सापडेल. आणि मग अजय वडावकरकडे मी ते 2 फोटो पाठवून दिले की आता वेदर आय डोंट नो मला मिळेल की नाही वगैरे काही डोक्यात नव्हतं. आणि मला सचिन पिळगावकरकडून इथे भेटायला ये म्हणून मेसेज आला. मी तिकडे भेटायला गेले. तर त्याने बाबांना वगैरे ओळखतच होते सगळे. सचिन बरोबर कधी काम करण्याचा प्रसंग आला नव्हता. तर त्याचं काहीतरी शूटिंग चालू होतं, तिथे मी भेटले आणि झालं. मग तो शूटिंग सुरू झालं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.